मीडियाने कधीच सांगितलं नाही की त्याने दिल्लीमध्ये जाऊन तयारी केली होती। तो अंगचाच हुशार होता। त्याला 10वीला असताना 96% मार्क्स होते। सीईटीला त्याने एवढे मार्क घेतले होते। महाराष्ट्रातील सर्वात टॉपच्या कॉलेजमध्ये त्याने इंजिनिअरिंग केलं होतं। त्याला कुठल्याच गोष्टींचा तणाव नव्हता। त्याला घरातूनच काय तर मित्रांकडून सुद्धा फायनान्शियल सपोर्ट भेटत होता। या गोष्टी कधीच मीडियाने सांगितल्या नाहीत आणि मीडियाने दाखवले पण नाहीत। म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं कुणालाच पडलेलं नाहीये। प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे, प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे। कोणीच सांगत नाही विद्यार्थ्यांना रियालिटी काय आहे ते। अहो पॉइंट मध्ये रिझल्ट लागतो, पॉइंट मध्ये। आमचे कित्येक मित्र असे आहेत की ज्यांना 2017-18 साली ते फायनल मेरिटला एका मार्काने गेले होते। आजही ते 7-8 वर्ष झाले त्याच परीक्षेची तयारी करत वयाच्या 35शीत लायब्ररीमध्ये जाऊन बसतात। मग खऱ्या अर्थाने याला जबाबदार मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं। डीवायएसपीच्या जागा येतात एक नाही तर दोन, कधी कधी डीवायएसपीच्या जागाच येत नाहीत। आता लाख मुलं तयारी करत असतील तर यातले कसेच डीवायएसपी होतील सगळेच जण। आज सदाशिव पेठेसारख्या ठिकाणी लाखो मुलं एमपीएससीची तयारी करतात। 30 ते 35 वयोगटातील लाखो मुलं तयारी करतात। आजही आई वडील रोजंदारीवरती काम करतात आणि मुलांना इकडे पैसे पाठवतात। मुलाला वाटतं की ह्या वर्षी नाही झालं, पुढल्या वर्षी होईल, पुढल्या वर्षी नाही झालं परत होईल। असं करत करत आयुष्यातली ऐन उमेदीची 10 ते 15 वर्ष मुलांनी घालवलेली आहेत। त्याच मुलांना पोहे खायला घालून, चहा प्यायला लावून आज कित्येक छोटे छोटे गाडेवाले सुद्धा कोट्यधीश झालेले आहेत। आम्ही मान्यच करायला तयार नाहीये की आमचं वय 35 झालंय। आम्ही मान्यच करायला तयार नाहीये की आम्ही या क्षेत्रासाठी बनलेलोच नाहीये। आम्ही मान्यच करायला तयार नाहीये की आमची बुद्धिमत्ता तेवढी नाहीये की आम्ही मेरिट क्रॅक करू शकतोय। आम्हाला आजही वाटतं की ही प्रिलिम गेली, ही मेन्स दिली की अजून 6 महिने थांबू, परत जोरात तयारी करू, परत पुढची प्रिलिम येते आणि पुढल्या वर्षी माझं नक्की होईल। स्पर्धा परीक्षा हा आयुष्याचा एक भाग आहे, त्याला आयुष्य नका बनवू। जसं अभ्यासामध्ये काय वाचायचं यापेक्षा काय नाही वाचायचं हे ज्याला समजतं तो लवकर सिलेक्ट होतो, तसंच आयुष्यामध्ये ज्याला कुठे थांबायचं हे कळतं तो लवकर यशस्वी होतो।